सँडविच आण, शिमला मिरची आण अर्धा पाव, काकडी आण पावशर आणि ब्रेडचा पुडा. जा आधी मार्केटला जाणार आहेस का कसा? मार्केटला जा म्हणजे मला तसा फोन करायला. 5:30 वाजलेत. संध्याकाळची चहा चालला प्यायचा. सँडविच बनवायचे. दूध ठेवले तापायला. इथं पेस्ट ठेवलाय. तोंडाला चव नाही, जरा तब्येत बरी नाही ना, घसाही दुखतोय, लयच घसा दुखतोय, सगळं सुकलाय चेहरा नुसता. तुम्हाला एक दाखवायचंय, जे माझं थोडंसं राहिलंय काम. ब्लाऊज तुम्हाला नाही का बोलली मी कटिंग केले, ब्लाऊजचं स्टिचिंग करायची राहिली, तर मला दाखवते मी कसं शिवलंय. पब्बाही शिवलेला पहिल्यांदाच म्हणजे मी ट्राय केलेले आणि तो तुम्हाला मागच्या कॅमेऱ्यातून दाखवते. मी काल आहे ना ब्लाऊज घालून पण बघितला हा, तर एकदम छान बसतोय. घातलं आहे ना त्याच्यामुळे जरा चुरगळला आहे. अशी पब्बाही केली आहे का इथं तुम्हाला दिसत असणार आहे. पब्बाही शिवली, पहिल्यांदाच ट्राय केली. आणि मी कटोरी पण शिवलेली म्हणजे लय दिवसात शिवली. पहिली शिवत होती मी, पण मी 4 टक्सचा शिवते ना, तर असा मस्त ब्लाऊज शिवलाय आणि बसतोय पण छान असा. तर मला आमच्या ते वरच्या आहेत ना, त्यांनी त्या दीदीच्या मम्मीने पण एक पीस दिलं हे ब्लाऊज शिवायला. त्या म्हणल्या माझा एवढा शिवा म्हणजे मी अजून तुम्हाला देईल ब्लाऊज. तर तुम्हाला मी दाखवते ब्लाऊज पीस. तर हे ना हे ब्लाऊज पीस आहे. हे ब्लाऊज पीस आहे. तर त्यांचा ब्लाऊज शिवायचा आहे. त्यांनी अजून मापाला ब्लाऊज दिलेला नाही आहे. तर एवढा छान ब्लाऊज शिवला आहे ना हा, मला तर लय आवडला. मी पहिल्यांदाच ट्राय केले, ते पण कसं असं छान अशी बब्बाई आली. तुम्हाला दाखवते परत एकदा. मस्त दिसतोय. मी घालून दाखवेल तुम्हाला एखाद दिवशी. पण काय माहिती आहे का, हो साडी नेसल्यावर दाखवेल मी. अजून म्हणजे साडी नेसलेली नाही, त्याच्यावर म्हणजे साडीची मॅचिंग आहे ना, ती आईनं काय केलं, ब्लाऊज ठेवला इथं. कारण ती बोलली मला नको ही रेषाचं ब्लाऊज पीस चांगला नाही दिसणार, म्हणून ती आई ठेवून गेली ब्लाऊज पीस आणि साडी घेऊन गेली. तर मी म्हटलं ट्राय तरी करावा की पब्बाईचं. छान शिवला, मला तर लय आवडलं. आणि मी पहिल्यांदा ट्राय केलं तर मला ते जमलं सुद्धा, असं एकदम छान वाटलं. साडीचं अजून चहा प्यायचा आहे, चहा केला आहे. आणि सँडविच पोरांना बनवून द्यायचं आहे जरा. म्हणजे चपात्या आहेत की सकाळी केलेल्या, पण त्यांना नवीन नवीन तेच खायला नको, सारखं असं सँडविच बनव हे बनव सांगत असतात. मी फिरते का बसते, चहा तरी पिते, गार होईल माझा चहा. तर मी ट्राय करणार आहे अजून जरा जास्तीत जास्त ब्लाऊज शिवायचं, म्हणजे अजून मला एकदम परफेक्ट ब्लाऊज शिवायला येतील. मी म्हणजे बघते त्यात वरच्या ताईंचं शिवून कसं म्हणजे वाटतं त्यांना कसं बसतं येते. म्हणजे त्यांना चांगला बसला की समजायचं की मी परफेक्ट शिवते ब्लाऊज म्हणून. असं मग अजून परत कुणाकुणाचं असं ब्लाऊज घ्यायला ना, शिकलं तरच येते, नाही तर काही येत नाही बघा, खरं येते. आणि आज काय जेवण करू काय समजना झाले. भाजीला काही सुद्धा आणलेलं नाही मी आज.
तब्येत नाही बरी, घसा पण दुखतोय. सगळं काम झालंय माझं आत्ताशी. सर्वज्ञाला सांगितले मार्केटमध्ये जा, फोन करायचा आहे. सँडविच करायला घेतलं. हे तर तूप चाललंय वितळवायचं आणि सॉस घेतलाय. इथं शिमला मिरची, कांदा, काकडी, टोमॅटो असं बारीक चिरून घेतलंय. इकडे ब्रेड घेतलेत आणि आता सँडविच करायचे. वितळवलं ना तूप, तर हे तूप वापरते मी गोवर्धनचं. मी पहिलं तूप काढत होती पण आता नाही काढत. तर तुम्हाला मी दाखवते काय काय करायचं. म्हणजे पहिला मी व्हिडिओ टाकलाय तरी पण आपलं असंच. सॉस आता 1 मिनिट इकडे घेते जरा. तर ह्याच्यामध्ये मी असं सॉस लावून घेतलंय दोन्ही साईडला आणि हे टाकलेत भाज्या आणि हे ना चीज आहे. तर हे चीज थोडंसं स्लाइस करणार आहे अशा थोडं छोट्या छोट्या आणि असं टाकणार आहे मी. तर आधी टाकते. तर असं चीज टाकले थोडंसं. आता ह्याला असं प्रेस करायचे चांगलं चिकटून बसायसाठी. आणि आपण आता तूप टाकूया आणि त्या तुपावर असं ब्रेड ठेवूया. परत असं जरा तूप लावूया. तर उलातनं घेते 1 मिनिट. प्रेस कर. मीडियम आहे गॅस, थोडासा वाढवते करपलं कारण तवा मी बराच वेळ झालं ठेवला आहे ना. तूप पण गरम झालं. तर हे देते आधी खायला पोरांना. तर मी मार्केटमधून आले. तर काय काय आणलं. वाटाणा आणायला स्वस्त झाला आहे मार्केटमध्ये. तर मी सोलत होती वाटाणा, मसाले भात करणार आहे. आणि स्वस्त झाला की मी जास्त घेऊन येतीच म्हणजे दरवेळेस. कारण इतर वेळेस आहे ना महाग असतं त्यामुळं घेतच नाही वाटाणा. टीव्हीचा आवाज कमी कर की. तर 40 रुपयाचा 1 किलो वाटाणा घेऊन आले. मसाले भात करायचे. बॅगा घेऊन आले डस्टबिनच्या. या छोले आणले, म्हणजे सुकी भाजी करायची. उद्या आमच्या सासूबाईंचा महिना आहे ना त्याच्यामुळं. आणि ही हुलगीची भाजी पण ही आणली. हुलगं पण आणलेत मोड आलेले. वांगे आणलेत आणि वाटाणा आणला. मी आता सोलते. आणि वाटाणा आणि सोयाबीन नाही का त्याची म्हणजे त्याचा भात बनवणार आहे आज. मार्केटवरून आली मी. उशीर झाला यायला. लय गर्दी होती बाबा मार्केटमध्ये. तर लय म्हणजे लय काय घ्यावं सगळं मला तर हेच वाटलं जरा. मार्केटमध्ये असं ताजी भाजीच नव्हती. सकाळची बघा ताजी भाजी भेटली. कृतिकाला मी सोडून तशीच मार्केटमध्ये जाते ना सकाळचं 12:30च्या दरम्यान. तर ताजी भाजी असते. आणि आता संध्याकाळची गेली तर एकदम असे सुकल्यासारख्याच भाज्या होत्या. मला आवडलंच नाही अजिबात. मी लई दिवसातनं संध्याकाळची गेले. दुपारचीच जाते शाळेत म्हणजे येता मी भाजी घेऊन येत असते. सोयाबीनचा भात करणार आहे आणि त्याच्यामध्ये वाटाणा पण टाकणार आहे. उद्या सासूबाईंचा महिना आहे त्याच्यामुळे काहीतरी जेवण काय बनवायचे चांगलं जरा. तर बनवणार आहे. मला अजून ब्लाऊज शिवायचा एक त्या ताईंचा. तर मी अस्तरच विसरले आणायचं. आता मला परत उद्या जावं लागेल अस्तर आणायला, लेस आणायला लागेल, नॉड आणावी लागेल.
तर त्यांचा शिवून देते ब्लाऊज. बघू तरी प्रयत्न करून दुसऱ्यांचं कसं त्यांना वाटतं. कृतिकाला सँडविच खायचं होतं. कृतिका देऊ का करून? आणून ठेवलं इथं नुसतं ब्रेड. म्हणली मी बनवते आणि बनवलं सुद्धा नाही. सर्वज्ञानं बनवून खाल्लं कर स्वतःचे स्वतः. हां बरं चालते. तोंडाला चव नाही ना, खाऊ वाटतं असलं कधी कधी, म्हणून मी मसाले भातच करणार आहे. चपाती तशीच आहे शिल्लक. चपाती तशीच आहे. परत भाजी पण केलेली सकाळी तशीच आहे. असं भूकच लागा ना काय माहीत काय. माझं तर कसंच अजून राहिलं नाही. गोळीच राहिली आणायची. गोळी आणायला पाहिजे होती. नुसतं टी व्ही बघायचा पण अभ्यास करायचा नाही काय आहे का नाही. हां नुसता टी व्ही बघायचा कारण होय. अभ्यास कर काहीतरी. हां अभ्यास करत नाही. पसराव का कसा पडलाय. पोरं तर सारखीच खेळत असते. आमच्या वरच्या आहेत ना त्यांच्या रूममध्ये राहायला गेलेत नवीन रूममध्ये. तर मी आज त्यांची रूम बघायला गेलती. मस्त रूम आहेत. मी व्हिडिओ करील त्याच्यावरती. छान रूमा बांधल्या त्यांनी. त्या गेल्या पण राहिला. तुमचं असं नवीन रूममध्ये राहिलं किती छान वाटतं ना. स्वतःच्या रूममध्ये राहिला मस्त वाटतं ना. स्वयंपाक करायचा आहे. स्वयंपाक म्हणजे मसाले भातच करायचा आहे. आणि मी लसूण आणलं आहे तुम्हाला दाखवते. ते नाही का गाडी येते तर लय कुचका मग असं लसूण भेटलाय. काय चांगलं आहे काय लयच कुचका आहे. लसूण सोलते म्हणजे मसाले भात करायला. पसारा तर लय पडला आहे दाखवते तुम्ही. तर आमच्या ह्यांनी शेवपुरी आणली तरी आता आम्ही खाते. तर कोण जेवणारच नाही आता. शेवपुरीच चालली खायची. छान लागते. छान लागते. तर मसाला भात चाललाय बघा करायचा. तर ह्याच्यामध्ये मी कांदा टोमॅटो परत काय सोयाबीन वाटाणा टाकलेले आणि हिरवी मिरची लसूण आलं कोथिंबीर बारीक करून टाकले ह्याच्यामध्ये. आणि असंच चालले करतायचं. हळद टाकले. जिरं मोहरी काय मी टाकलेलीच नाही. आणि हे तांदूळ आहेत ना असले घेतलेत लांबाडे. तर ते मी धुवून थोड्या वेळासाठी पाण्यात ठेवले 2 मिनटासाठी. म्हणजे मी काढणार आहे पाणी आता. असं पाणी असंच ठेवायचं थोड्या वेळासाठी. हे परतच तोपर्यंत झाले. हे परतून मीठ टाकले मी ह्याच्यामध्ये. असा हा भात शिजतोय. मी काही झाकण लावलंच नाही कारण मला हा सुट्टा भात पाहिजे ना. म्हणजे थोड्या म्हणजे पाण्यामध्येच शिजवायचं आहे. झाकण ठेवते म्हणजे मुरल. इकडे कोबीची भाजी होती कालची ती जरा गरम करते.